आहे तिथून खाली आपल्याला टेप चेस्ट लाईन पर्यंत लावायचा आहे आणि याचा सेंटर पॉइंट काढायचा आहे। ड्रॉ तर हे मी पिंकने दाखवते ना, हे मार्किंग आपलं बरोबर असणार आहे। यायला पाहिजे ते येत आहेत का तर ते बघूयात। हे वरचा अर्धा इंच शिलाईला जाईल आणि इथून आपल्याला टेप या पद्धतीने अर्धा इंच आतून लावायचा आहे आणि कारण शिलाई आपली इथूनच येणार आहे आणि या पद्धतीने बघा टेप तुम्ही फोल्ड व्यवस्थित आणलात तर बरोबर आपलं हे 8.25 इंच आहे। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण 34 चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा हे बघणार आहोत। तर त्याच्यासाठीचे मेजरमेंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत आणि आपण बॅक आणि फ्रंट कशी घेणार आहोत ते आपण इथे ड्रॉ केलेलं आहे। तर मेजरमेंट्सचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, याच मेजरमेंट्सने आपण कटिंग घेणार आहोत। बॅक पार्टमध्ये बॅक साईडचा गळा आहे 3.5 इंच, याच्यासाठी आपल्याला वरून गळा किती असणार आहे हे कसं काढायचं तर मागील गळा उंची म्हणजे मागील गळा खोलीचं सूत्र काय आहे, पूर्ण उंची वजा मागील बेल्टची उंची। पूर्ण उंची आहे आपली इथे पाठीमागची 13, तर इथे 13 मधून आपण 3.5 ही पट्टी म्हणजे बेल्ट पाठीमागचा 3.5 आहे म्हणून मायनस केलं तर उत्तर येणार आहे आपलं 9.5। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता आपलं शोल्डर किती मायनस होणार आहे। तर इथे यासाठी 3 मेजरमेंट्स लिहून घ्यायचे आहेत। तयार शोल्डर, तर आपलं तयार शोल्डर आहे 2.5, मागील गळा खोली आपल्याला इथे मिळालीच आहे 9.5 आणि गळ्याचा शेप आहे आपल्या गोल, त्यामुळे आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर हा शोल्डर मायनस चार्ट, शोल्डर आपलं 2 ते 2.75 पर्यंत असेल तर आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। गळा आपला गोल आहे त्यामुळे यामध्ये बघायचं आणि गळ्याची उंची 9 ते 10.9 म्हणजे आपली 10 इंच येते ती यामध्ये येते, तर आपलं शोल्डर मायनस होणार आहे -1.5, तर ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे इथे 1.5। ओके, यानंतर फ्रंटचं पण शोल्डर किती मायनस होणार आहे ते आपण लिहून घेऊया। आता हा फ्रंट पार्ट असणार आहे, याच्यामध्ये आपण पुढे गोलच गळा घेणार आहोत, फ्रंटला हुकाय देणार आहोत आणि इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप येईल। हात उंची आहे 10 इंच, डायग्राम काढून घ्यायची। त्यासाठी तयार शोल्डर 2.5, पुढील गळा आहे 6.5, गळ्याचा शेप आहे गोल, तर याच्यानुसार आपल्याला हाच शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि फक्त चेंज कुठे होणार आहे आपला गळा खोली इथे। गळा खोली आपली 6.5 आहे त्याच्यामुळे या याच्यामध्ये येणार आहे 6.5 ते 6.9 पर्यंत जर आपला गळा असेल तर आपल्याला 1 इंच शोल्डर म्हणजे शोल्डरमधून मायनस करायचं आहे, तर इथे उत्तर येणार आहे आपलं -1। ओके, तर हे आपण शोल्डर मायनस चार्ट घेऊन बघून घेतलं। तर इथे आपल्याला एक स्टार्टिंगला वरती स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे आणि या बाजूला पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथून पुढे आपण मेजरमेंट्स घेणार आहोत आणि या लाईनच्या खाली मेजरमेंट्स घेणार आहोत। वरच्या लाईनवरती आपल्याला टोटल शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। शोल्डर आहे आपलं 14, 14च्या अर्ध येणार आहे, या पद्धतीने टेप दुमडायचा। शोल्डर येणार आहे आपलं 7 इंच, तर हे 7 इंच आपण या वरच्या लाईनवरती देऊन घेतलं। ही फोल्ड बाजू असणार आहे इकडची आणि इकडे ओपन बाजू असेल आणि इथे आपण 7 वरती मार्क केलं, 1 मार्क 2.5 वरती घेतला। हे सर्व साईजसाठी कंपल्सरी आहे। 1 इंच डाऊन यायचं आहे, हे सुद्धा सर्व साईज कोणतीही साईज असो कंपल्सरी। इथेही तिरकी लाईन देऊन 1 वरती आपल्याला तिरकी लाईन देऊन ड्रॉ करून घ्यायचं आहे। इथंपर्यंत सगळं बेसिक मार्किंग आहे। ओके, त्यानंतर उंचीचं मार्किंग करून घेऊया। फ्रंटची उंची आहे 14.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला बॅक साईडच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे। तर इथे 14.5 मध्ये 1 इंच प्लस केलं, 15.5 आलेलं आहे। इथेही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली। याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की आपली चेस्ट लाईन किंवा आर्महोलसाठी जी लाईन आपण ड्रॉ करणार आहे ती कशी करायची। याच्यासाठी आपला गळा डीप आहे त्याच्यामुळे आपल्याला डीप नेक फॉर्म्युला वापरावा लागणार आहे। तर तो कोणता आहे, तर डीप नेकसाठी आपल्याला हा आर्महोल फॉर्म्युला वापरायचा आहे। तर बघा इथे यामध्ये आपली चेस्ट साईज कशामध्ये येते आहे तर 32 ते 41.75 मध्ये आपली चेस्ट साईज येते, बरोबर। तर याच्यासाठी आपल्याला मग सूत्र कोणतं घ्यावं लागणार आहे, छाती भागिले 6 प्लस 0.5। ओके, जर तुमची चेस्ट साईज 28 ते 31 मध्ये येत असेल तर तुम्हाला हे सूत्र घ्यायचं आहे, छाती भागिले 6 प्लस 0.75 किंवा 1 इंच आणि 42 ते 42च्या पुढे असेल तर छाती भागिले फक्त 6 घ्यायचं आहे। इथे आपण छाती भागिले 6 प्लस 0.5 घेणार आहोत। ओके, तर आपली चेस्ट साईज आहे 34, त्याला भागिले केले 6 प्लस केले 0.5, तर उत्तर येणार आहे 6.1। तर हे घ्यायचं आहे आपल्याला, जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथूनच खाली आपल्याला 6.1 वरती 1 मार्क द्यायचा आहे। त्यानंतर इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। तर ही लाईन मी पुढेच घेते ओढून। ही झाली आपली चेस्ट लाईन।
तर आता इथे आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर शोल्डर मायनस जसं मघाशी आपण बघितलं किती करायचं आहे बॅक पार्टमध्ये, तर 1.5 इंच. बरोबर. तर 1.5 इंच कुठून घ्यायचं, मुंड्याकडच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचांवर एक डॉट देऊन घ्यायचं आहे. एक डॉट पॉईंट देऊन घेतला, मार्क केलं. त्याच्या पाठीमागे आता इथून इथंपर्यंत किती अंतर राहिलेलं आहे ते मोजून घ्यायचं. तर ते आलेलं आहे आपलं 5.5 इंच. ओके. तर 5.5 आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. यानंतर इथे ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके. यानंतर आता चेस्टमध्ये आपल्याला लुझिंग किती ॲड करायचं आहे ते बघूयात. तर आता गळा आपला डीप नेक आहे, तर बॅक साईडमध्ये आपल्याला लुझिंग ॲड करण्यासाठी तुम्हाला मी या अगोदरही एक चार्ट दिले. तर बघा, जर पाठीमागील बेल्ट 2 इंच असेल तर लुझिंग आपल्याला काय ॲड करायचं नाहीच आहे, प्लस चेस्ट साईडचा चौथा भाग घेऊन -0.5 करायचा आहे. पाठीमागचा बेल्ट 2.25 ते 4.75 पर्यंत असेल तर चेस्ट भागिले 4 करायचा आहे डायरेक्ट. याच्यामध्ये काही लुझिंग ॲड करायचं नाही आहे. म्हणजे आपली पाठीमागचा बेल्ट आहे तो किती आहे, 3.5. मग आपल्या ह्याच्यामध्ये आपलं उत्तर मिळणार आहे आपल्याला. म्हणजे इथे फक्त छाती भागिले 4 घ्यायचं आहे. ओके. तर इथे आपल्याला छाती आहे किती, 34. तर 34 भागिले 4 केले तर उत्तर येणार आहे 8.5. तर हे 8.5 आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. 8.5च्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी मार्जिन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ओके. यानंतर आपल्याला इथे कंबर घेराच्या चौथा मार्क करायचा आहे. कंबर घेरा आहे आपला इथे 29. तर 29 भागिले 4 उत्तर येणार आहे 7.25. वरती आपल्याला 7.25 मार्क करून कंबर घेरावरती 7.25 मार्क करून घेतलं. त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्सचं मार्किंग घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. या लाईन्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. ही आहे आपली शिलाई मार्जिन, म्हणजे फिटिंगची लाईन आहे. ही आहे एक्स्ट्रा मार्जिनची लाईन. ओके. यानंतर आता आपल्याला पाठीमागील टक्ससाठी या पद्धतीने इथंपर्यंत टेप आपल्याला दुमडायचा आहे फिटिंग लाईनपर्यंत, आणि जिथे आलेला आहे तिथे सेंटर देऊन घ्यायचा. त्याच्या दोनही बाजूंना आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आहे. हे आपलं असणार आहे टक्सचं मार्किंग. ओके. यानंतर आता इथे वरती आर्महोलचं मार्किंग आपण करूया. तर जेव्हा बॅक पार्टमध्ये आपल्याला कोण्यातून क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे, तर बघा, जर चेस्ट साईज 28 ते 31 मध्ये असेल तर फ्रंटमध्ये 0.5 आणि बॅकमध्ये 7.75. आता आपली चेस्ट साईज 32 ते 39 मध्ये येते, त्याच्यामुळे आपल्याला बॅक पार्ट आपण ड्रॉ करतोय, त्याच्यामुळे बॅक पार्टमध्ये 1 इंच आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आणि फ्रंटमध्ये 0.75. तर इथे कोण्यातून 1 इंच या पद्धतीने मार्क करायचं आहे कोपऱ्यातून. आणि ही जी आपली आर्महोलची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, जी ह्या तिरक्या लाईनला टच झाली आहे, तिथून खाली आपल्याला टेप चेस्ट लाईनपर्यंत लावायचा आहे आणि याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. आणि याच्यातून आता आपल्याला इथे आर्महोलचा कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे हा आपला कर्व शेप जसा सेट होतोय त्या पद्धतीने सेट करायचा आणि मग आपल्याला इथे ही लाईन चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपली ही लाईन ड्रॉ होईल. तर याच्यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता आपला गळ्याची उंची आहे 10, बरोबर. उंची किती आली, 9.5 आहे. म्हणजे जर आपण इथून टेप लावला तर ही उंची 9.5 इथं येते, म्हणजे ही चेस्ट लाईनच्या खाली जाते. जर बॅक गळा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर वरून 0.5 आपल्याला मायनस करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हा सुद्धा स्ट्रेटमध्ये लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे इथे, कारण हा आपला गळा आहे तो बघा या पद्धतीने इथून आपल्याला ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. याच्यानंतर खाली आपल्याला अजून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे, जर आपला पाठीमागे चेस्ट लाईनच्या खाली आपला हा गळा जात आहे म्हणून. तर या पद्धतीने अर्धा इंच मी अजून मायनस करून घेतलं आणि इथेही एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथून आपल्याला जेवढं शोल्डर तयार हवं आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. 2.5 इंच तयार हवं आहे, 3.5 वरती डॉट पॉईंट देऊन घेतला. हा आहे आपला शोल्डरचा आणि ही पुढे गळारुंदी राहणार आहे. ओके. तर ही गळारुंदी किती आलेली आहे पुढे, 2 इंच. गळ्याचं मार्किंग मात्र आपण नंतर करूयात, कारण बॅक साईडमधून आपल्याला टोटल उंची किती मिळणार आहे हे आपला फ्रंट पार्ट रेडी झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. ओके. त्यामुळे एवढं मार्किंग तुम्ही इथे करून ठेवायचं आहे बॅक पार्टचं. यानंतर आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करणार आहोत आणि मग त्याच्याबरोबर हा मॅच करून बघणार आहोत. तर चला, फ्रंट पार्ट आपला असणार आहे चेस्ट 34, वेस्ट आहे 32, फ्रंट पार्ट प्रिन्सेस कट. तर मेजरमेंट आहे शोल्डरचं वरती एक सेम स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. या साईडला एक अर्धा इंच या बाजूला सोडून एक लाईन ड्रॉ करून घेतली. मार्किंग आपलं या पोर्शनमध्येच आतल्या असणार आहे.
आता शोल्डरचं पहिल्यांदा मेजरमेंट घ्यायचं आहे. शोल्डर आहे आपलं 14, त्याच्या अर्ध 7 येणार आहे, ते इथे देऊन घेतलं. त्यानंतर 1 इंच डाऊन यायचं आहे. बंद बाजूकडून 2.5 वरती 1 मार्किंग, हे सर्व साईजमध्ये सेम कंपल्सरी असणार आहे. तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे झालं. यानंतर आता आपल्याला चेस्ट लाईन किंवा आर्महोलसाठी मार्किंग करायचं आहे. तर सेम आपला फॉर्म्युला असणार आहे. छाती भागिले 6 प्लस 0.5. छाती आहे 34 भागिले 6 प्लस 0.5, तर उत्तर येणार आहे 6.1. हे आपल्याला घ्यायचं आहे. जिथून 1 इंच आपण डाऊन मार्किंग केलेलं आहे तिथून 6.1 वरती 1 पॉईंट देऊन घेतला. आणि यानंतर आपल्याला इथे चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. तर या पद्धतीने इथे पट्टी सेट केली आणि इथून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके. यानंतर टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर टोटल उंची कशी मार्क करायची असते, तर या आपल्याला पहिल्यांदा इथे बघा फ्रंट पार्टमध्ये जेव्हा पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला इथे प्रॉपर शोल्डरचं पहिला मार्किंग करून घ्यावं लागेल. त्यानंतर त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि तिथून खाली आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. बॅक पार्टला कसं या लाईनपासूनच आपण टोटल उंचीचं मार्किंग केलं होतं तसं इथे घ्यायचं नाही आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न किंवा पॉईंट आहे, कारण जर तुम्ही वरून मार्किंग घेतलं तर तुमचं एवढं अंतर फ्रंट पार्टमध्ये कमी पडणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर इथे आता आपलं मगाशी शोल्डर फ्रंट पार्टमध्ये किती मायनस केलेलं होतं आपण 1 इंच. तर या बाजूने 1 इंच टेप लावायचा, 1 इंच मार्क केलं. यानंतर आता इथून पाठीमागे किती राहिलेलं आहे, तर 6 इंच आलेलं आहे. तर हे 6 इंच आपल्याला या आपल्या चेस्ट लाईनवरती मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे 6 वरती मी एक डॉट पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता फ्रंट पार्टचं इथून आता आपल्याला शोल्डर किती तयार हवा आहे, 2.5 इंच. तर 3.5 वरती आपल्याला एक मार्क देऊन घ्यावा लागेल. तर हा मी 3.5 वरती एक पॉईंट देऊन घेतला. 1 इंच प्लस, कारण अर्धा इंच इकडे शिलाईला, अर्धा इंच या बाजूने शिलाईला. 3.5 वरती मार्क केलं. त्यानंतर टेप इथेच ठेवायचा आहे असा, आणि टेप आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. दुमडल्यानंतर जिथे हा पॉईंट सेंटर येणार आहे तिथे एक मार्क करून घ्यायचा आणि इथून खाली आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर फ्रंटमध्ये आपल्याला टोटल उंची 14.5 हवी आहे. तर 1 इंच प्लस केलं तर आपल्याला टोटल 15.5 इथं भेटत आहे. तर इथे एक मार्क देऊन घेतला आणि इथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करायची आहे. ही असणार आहे आपली टोटल लेंथ. या बाजूला बघायची, ही स्केल आहे इथे लावली की जेणेकरून आपली ही लाईन स्ट्रेटमध्ये येते. तर ही आपली कंबर घेराची लाईन. ओके. यानंतर आता चेस्ट लाईनमध्ये आपल्याला लुझिंग किती ॲड करायचं आहे, तर साईज कोणतीही असो तुम्हाला 2 इंच लुझिंग कंपल्सरी फ्रंट पार्टमध्ये ॲड करायचं आहे. आणि कटोरी ब्लाऊज असेल तर त्यामध्ये मात्र वाढवून घ्यावं लागतं. कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी डिटेलमध्ये सांगणारच आहे कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग. इथे आता आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये फ्रंट पार्टमध्ये 2 इंच लुझिंग ॲड करायचं आहे. चेस्ट साईज आहे आपली 34, त्याच्यामध्ये प्लस केले 2 इंच आणि भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे 9. तर हे आपल्याला 9 घ्यायचं आहे. या लाईनपासून चेस्ट लाईनवरती जिथं येत आहे तिथं आपल्याला मार्क करायचं आहे. तर हे आपलं आलेलं आहे इथे. याच्या पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन मार्क करून घ्यायचं आहे. कंबर घेर आहे आपला. तर फ्रंट पार्टमध्ये आपण पहिल्यांदा वरचा भाग इथला आर्महोलचा कंप्लीट करूया, मग आपण खाली जाऊयात. ओके. तर आता आर्महोल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ही जी आपली लाईन स्ट्रेट आपण घेतलेली आहे शोल्डर मायनस केल्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या लाईनच्या आतमध्ये आपल्याला 0.25 वरती एक मार्क करायचा आहे आणि यामधून अशी जाणारी एक तिरकी लाईन आपल्याला इकडे ड्रॉ करून घ्यायची आहे. कोण्यातून 0.75. तर कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला इथे 0.75 तिरकं यायचं आहे, हे मगाशीच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ही जी तिरकी लाईन गेलेली आहे या लाईनला हा पॉईंट आणि आपलं हे चेस्ट लाईन यामध्ये व्यवस्थित हा आपला फ्रेंच कर्व सेट करायचा कसा होतोय त्या पद्धतीने, आणि मग आपल्याला इथे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर या पद्धतीने आपली ही आर्महोल ड्रॉ झालेला आहे. यानंतर आता आपण गळा किती आहे आपला इकडे फ्रंटचा, तर 6.5 गळा आहे. तर गळ्यासाठी आपल्याला वरून जेवढं गळ्याचं मार्किंग आहे तेवढंच घ्यायचं आहे. तर इथे 6.5 वरती मी एक पॉईंट देऊन घेतला. गळा आपला 6.5 आहे. त्यानंतर शोल्डर टू एपेक्स किती आहे, तर शोल्डर टू हे पहा शोल्डर टू एपेक्स आहे 9.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. तर या लाईनवरती आपल्याला 9.5 प्लस अर्धा इंच
10 वरती मार्किंग करून घेतलं. ओके, कारण तर बघा ही चेस्ट लाईन मी ड्रॉ करून घेतली. आता या लाईनवरती आपल्याला शोल्डर एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स आहे 7.5. तर या पद्धतीने टेप आपल्याला दुमडायचा आहे 7.5 वरती. आणि जे येणार आहे तर हे आलेलं आहे आपलं 4.25. तर हे आपल्याला इथे या लाईनवरती मार्क करायचं आहे. ओके, 7.4 आलेलं आहे. तर 4.25 मधले अर्धा इंच मायनस करायचं, म्हणजे हे 0.25 आणि हे 0.25, म्हणजे टोटल 3.25 इंच आपल्याला कंबर घेराच्या लाईनवरती मार्क करायचं आहे, अर्धा इंच मायनस करून. तर हे आलेलं आहे 3.25 इंच. त्यानंतर इथे कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपण, तर आता आपली यामध्ये चेस्ट साईज येत आहे यामध्ये 28 ते 35.75. तर यामध्ये आपल्याला वेस्टवरती आणि आर्महोलवरती टक्स घ्यायचा आहे. कमरेवरचा टक्स असणार आहे 2.5 आणि आर्महोलवरती टक्स याच्या अर्धा आपल्याला घ्यायचा आहे 1.25. तर इथे आपल्याला 2.5 वरती इथून जे आपण अर्धा इंच, यामधलं अर्धा इंच मायनस करून इथे मार्क केलं. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला टक्स मार्क करायचा आहे 2.5 इंच, बरोबर. त्याच्यानंतर बघा आपले टोटल कंबर किती आहे 29, त्याला भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे आपलं 7.25, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला टक्स प्लस करायचं आहे, प्लस 2.5. तर उत्तर येणार आहे आपलं 9.75. तर या पद्धतीने टेप आपल्याला इथे या लाईनला ठेवायचा आणि 9.75 कुठे येत आहेत तिथे आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, हे झालं आपलं मार्किंग. आणि त्याच्या बाहेर पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर या पद्धतीने मार्किंग आपण करून घेतलं. आता या लाईन्स फिटिंगची आणि शिलाई मार्जिनच्या लाईन डॉट पॉईंट आहेत ते जोडून घेऊयात. यानंतर हा जो आपला एपेक्स पॉईंट आलेला आहे तो या पद्धतीने लाईन्स ड्रॉ करून आपल्याला जोडून घ्यायचा आहे. यानंतर ही लाईन आणि ही लाईन प्रॉपर सेम असायला पाहिजे, त्याच्यामुळे इथे पहिला कर्व शेप कसा द्यायचा ते तुम्हाला शिकवते. ओके, त्यानंतर आपण लाईन मोजून पण घेऊयात. तर ही जी लाईन आहे या लाईनचा सेंटर पॉईंट आपल्याला करायचा आहे. त्यानंतर या पॉईंटपासून पुन्हा आपल्याला खालच्या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या बाजूचा इथून पुन्हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. त्यानंतर या पॉईंटपासून बाहेरच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला मार्क करायचा आहे. या मधल्या पॉईंटपासून 0.25 वरती बाहेरच्या बाजूला एक मार्क करायचा आहे. आणि या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने लाईन्स ड्रॉ करून घ्या. थोडं फास्ट वाटत असेल पण बघा ह्या गोष्टी आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे कसं आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर या गोष्टी तुम्हाला पटपट जमून जाणार आहेत. आणि इथे बघा या पद्धतीने किंचित आपल्याला कर्व घ्यायचा आहे, जास्त पण नाही, अगदी छोटासा कर्व घेत आपल्याला यामध्येही पॉईंट मिळवायचा आहे. आणि इथे सुद्धा कुठेही आपल्याला कोणा येऊ द्यायचा नाही, इथे कर्व करून घ्यायचं. ओके, यानंतर ही लाईन आपल्याला या लाईन बरोबर मोजून घ्यायची. ही 5.5 आहे, तर या लाईन आपल्याला तेवढीच असायला पाहिजे. तर बघा हे 5.5 जिथं आले तिथे मी एक डॉट पॉईंट देऊन घेतला. ओके, हे झालं आपलं खालच्या बाजूचं मार्किंग. ओके, यानंतर आता आपल्याला आर्महोलचा टक्स कसा द्यायचा आहे ते बघूयात. इथे आपण 2.5 इंचांचा घेतला, इथे आपल्याला त्याच्या अर्धा 1.25 इंच घ्यायचा आहे. तर 1.25 इंच टेपवर जिथे येत आहे ती लाईन आपल्याला या चेस्ट लाईनवरती ती पॉईंट ठेवायचा आणि पुढे पुढे टेप सरकवायचा आहे. जिथे टच झाला तिथे एक पॉईंट दिला. आता 1.25 इंचाच्या अर्धा आपल्याला करायचं आहे. बघा या पद्धतीने टेप दुमडला तर हे आपलं 1.25 इंचच्या अर्ध येणार आहे. तर हे पॉईंट आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि जिथं अर्धा भागाला तिथे एक पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर या पॉईंटमधून एपेक्स पॉईंटपर्यंत एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. यापासून म्हणजे या लाईनपासून खालून अर्धा इंच खालून आपल्याला 1.25 इंच कुठे येत आहेत बघायचं आणि तिथे एक डॉट देऊन घ्यायचा. त्यानंतर एपेक्स पॉईंटमधून या डॉट जिथे आला तिथून आपल्याला वरती एक लाईन ड्रॉ करायची आहे. ही थोडी मोठी घ्यायची लाईन. आता ही लाईन जेवढी आलेली आहे ही 5.5 आहे, तर सेम आपल्याला यावरती पण 5.5 यायला पाहिजे. तर इथे आपण एक डॉट देऊन घेतला, म्हणजे हा आपला इथला आर्महोलचा टक्स कंप्लीट झाला. आता हा डॉट घेतल्यानंतर आपल्याला हे अंतर पण म्हणजे आर्महोल कमी पडणार आहे, त्याच्यामुळे हे खाली यायचं आहे. तर हे खाली किती यायचं आहे हे कसं काढायचं, तर बघा हे इथलं जे अंतर आलेलं आहे तेवढंच तुम्हाला इथे खाली यायचं आहे. तर बघा इथे किती आलेलं आहे अर्धा इंच. तुमचं इथे 1.25 इंच आला असेल किंवा
कितीही म्हणजे पाव इंच आला असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला इथलं अंतर घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी अर्धा इंच खाली घेतला आणि इथं आलेलं आहे तेवढंच अंतर तुम्हाला इथे पण घ्यायचं आहे. तर या बाजूला अर्धा इंच मार्क केलं आणि कमरेकडच्या बाजूला मात्र जेवढं इथं आलेलं आहे त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे. तर या बाजूला इथे 1 इंचवरती मी मार्क करते. आता या लाईन सगळ्या आपण पहिले ड्रॉ करून घेऊया. ही लाईन ड्रॉ करताना पट्टी आपली या बाजूला या पद्धतीने सेट करायची. या लाईनला आपल्याला ती व्यवस्थित असली पाहिजे. इथे लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हा जो आपला पॉईंट आलेला आहे तिथे आपल्याला पट्टी अशी लावायची की यामध्ये जेवढं अंतर आलेलं आहे तेवढंच इथे खाली पण आलेलं असलं पाहिजे. त्यानंतर बघा इथे मी पट्टी व्यवस्थित सेट केली आणि यानंतर इथून जाणारी आणि खालच्या लाईनला टच होणारी लाईन ड्रॉ केली. आता याच्यामध्ये आपल्याला इथे आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. कोण्यातून 0.75 ओके 0.75 येईल. या पद्धतीने आपल्याला हा आपला फ्रेंच कर्व इथे सेट करायचा. तर हा आपला नवीन आर्महोल असेल. तर हे जे आहे हे आपलं पूर्ण मायनस होणार आहे हे सुद्धा. तर बघा हे जे मी सगळे पॉईंट दिलेले आहेत ते सगळं मायनस होणार आहे. इथे बघा ही लाईन स्ट्रेट करून घेतली कारण हे आपलं डीप नेक आहे त्याच्यामुळे ही लाईन आपली स्ट्रेट होणार आहे. हेही मधलं अंतर आपलं मायनस होणार आहे. ओके, या पद्धतीने आपलं हे पूर्ण मायनस झाल्यानंतर परफेक्ट आपला प्रिन्सेस कट तयार होणार आहे. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. गळ्यामध्ये आपल्याला शोल्डर आपलं असणार आहे 2.5 इंच तयार. तर 1 इंच प्लस केलं 3.5 वरती मार्क करायचं आहे. ओके, यानंतर याचा सेंटर पॉईंट इथे आला. पुढे गळा रुंदी राहिलेली आहे आपली 2.5 इंच. तर खाली इथे आपल्याला 2.5 वरती आता हा जो पॉईंट आलेला आहे तो आहे आपला गळ्याच्या उंचीचा, बरोबर. तर ती लाईन मी इथे वेगळ्या पेनने देऊयात की जेणेकरून ती लक्षात येईल. तर बघा इथे ही लाईन मी ड्रॉ करून घेते गळ्याची. आता ही लाईन आहे ही आपली चेस्ट लाईनच्या वरती आलेली आहे, बरोबर. चेस्ट लाईनच्या वरती अर्धा इंच या पद्धतीने आपल्याला एक डॉट पॉईंट द्यायचा आहे. आणि इथं आपल्याला हे घेतल्यानंतर जर या चेस्ट लाईनच्या अर्धा इंच वरती मार्क केल्यानंतर हा जर गळ्याची लाईन इथे घेतली. आता इथे वरती अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या लाईनच्या मार्क करायचा आहे आणि इथे आपल्याला पट्टी ठेवायची आहे. तर बघा इथे आपली ही चेस्ट लाईन आपण ड्रॉ केली. जर आपली ही गळ्याची उंचीची लाईन ड्रॉ केली. ही गळ्याच्या उंचीची लाईन तुमची या चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला यामध्ये 0.25 वरून अजून मायनस करायचे आहेत. आणि जर या चेस्ट लाईनच्या वरतीच तुमची गळ्याची लाईन येते आहे तर मात्र तुम्हाला वरून काहीही मायनस करायचे नाही आहेत. ओके, चला. तर आता वरती 2.5 इंच आलेला आहे. खालच्या बाजूनी तुम्हाला अर्धा इंच अजून रुंद गळा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी इथे 2.5च घेणार आहे. ओके, 2.5 वरती मार्क केलं. त्याच्यानंतर इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. आता याच्यामध्ये तुम्हाला हवा तो तुम्ही गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊ शकता. गळा इथून खालून ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 0.25 0.5 इतकं बाहेर या बाजूला तिरकं मार्किंग घेऊ शकता. डिपेंड तुमच्यावरती आहे. तर या पद्धतीने आपलं हे गळ्याचं मार्किंग झालेलं आहे. तर हे आपण आता कट करून घेऊया. आणि इथे टक्स घ्यायचा आहे तो 0.25 एवढा घेतला तर बस झाला. ओके, हा टक्स दिला आणि इकडून आपल्याला हा टक्स 1.5 इंचांवरती मार्क करायचा आहे इकडून. आणि जिथं 1.5 इंच आलेला आहे तिथं आपल्याला हा टक्स या पद्धतीने तिरका देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला फ्रंटमधला टक्स असणार आहे. तर चला हे आपण कट करून घेऊया आणि मग हा भाग आपल्या बॅक पार्ट बरोबर आपल्याला जोडून पण बघायचा आहे. आणि ह्या घडीला आपल्याला बरोबर याच्यावरती याच इथे सेट करायची आहे.
तर बघा इथे जेव्हा आपण सेट करू तेव्हा आपण हा पहिला आर्महोल ड्रॉ केलेला आहे तो बरोबर या लाईन बरोबर मॅच झाला. तर या पद्धतीने इथे पिनअप केला. ओके, त्यानंतर इथे व्यवस्थित हा जो आहे तो शेप आपण देऊन घेतला. इथून इथपर्यंतच्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटच्या या बाजूला म्हणजे गळ्याकडच्या बाजूला 0.25 मार्क करायचं आणि इथे इथे आपण जो हा प्रिन्सेस कट जॉईन केलेला आहे ही लाईन आलेली आहे. इथून खाली आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट मार्क करायचा आहे. तर इथे अर्ध्यावरती मार्क केलं आणि इथे आपल्याला हा तर इथे आपलं हे चुकीचं झालेलं आहे ड्रॉ. तर हे मी पिंकने दाखवते ना, हे मार्किंग आपलं बरोबर असणार आहे. तर बघा या पद्धतीने आपला कर्व शेप पट्टी सेट करून घ्यायची आणि हा पिंकचा जो आहे तो प्रॉपर आहे, हा चुकीचा आपला इकडे इथे आपण हे केलं होतं बरोबर. तर हे आपण आता कट करून घेऊया. हा शेप पुढे आणि इथे बघा या पद्धतीनं सेट करायची. तर या पद्धतीने प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आणि मग आपल्याला हा पुढचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. इथे पण आपल्याला हा जो आहे ना हा कर्व नाही येऊ द्यायचा. इथे पण आपल्याला हा प्रॉपर राऊंड शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून कुठेही ते खेचल्यासारखा झाला नाही पाहिजे. ओके, हे पण लक्षात घ्यायचं तुम्हाला. तर या पद्धतीने हा थोडासा इथे राऊंड शेप दिला. बघा आता खूप छान असा. तर बघा हे जे मेजरमेंट्स आपले जे होते ते मी याच्यावरती लिहून घेतलेले आहेत. ओके, तर यानंतर आता आपण याचा बॅक पार्ट बघणार आहोत. तर हा आहे आपला बॅक पार्ट. हा फ्रंट पार्टचा प्रिन्सेस कटचा पोर्शन साईड पार्ट घेतला. इथे आपण फिटिंगच्या लाईनवरती इथे ठेवायचं आणि ही फिटिंगची लाईन आपल्याला खाली मॅच करायची आहे. ओके, याच लाईनवरती. आणि आता इथे हे थोडंसं तिरकं जात आहे ते आपल्याला फक्त इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. जशी लाईन जाती आहे त्या पद्धतीने इथे लाईन फक्त ड्रॉ करून घ्यायची. हीच आपली फिटिंगची लाईन. ओके, त्यानंतर या लाईनला पण आपल्याला इथे जिथं मार्किंग आलेलं आहे तिथे ड्रॉ करून घेतलं. आता शोल्डरचा सेंटर हे पहा, शोल्डर घेतलं 3.5चा सेंटर पॉईंट काढून घेतला. आता जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच आपल्याला मोजून बघायचं आहे. हे आलेलं आहे 1ला 1 लाईन कमी. तर 1ला 1 लाईन कमी हे मी इथं मार्क करून घेतलं. याच्यामध्ये +0.25 करायचं असतं आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर इथे बघा मी लाईन ड्रॉ करण्याऐवजी इथे पट्टी ठेवून घेतलेली आहे. आणि आता इथे आपल्याला बॅक साईडची उंची किती हवी होती ती पहिला आपण बघूयात. तर आपल्याला बॅक साईडमध्ये 13 इंच उंची तयार हवी आहे. 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं तर 14 यायला पाहिजे. तर इथे मी टेप ठेवते या सेंटर पॉईंटला. इथून मार्क केलं तर आपल्याला 14 इंच इथे मिळत आहेत बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जर इथे टोटल याच लाईनवर बघितलं तर आपल्याला मिळत आहे इथे 13.25 बरोबर. पण आपल्याला टोटल उंची किती हवी आहे 14. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत इथे 14 जिथे येणार आहे तिथेच आपल्याला मार्क करायचं आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी 14 जिथे आलेली आहे तिथे मार्क केलं. त्यानंतर इथून इथंपर्यंत स्ट्रेट लाईन घ्यायची. बघा हा आपला टक्स पॉईंट आपण घेतलाय ना, तिथंपर्यंत आपल्याला ही स्ट्रेट घ्यायची लाईन आणि इथून मग आपल्याला ही इथे तिरकी जोडायची. तर या पद्धतीने आपलं इथलं पण फिटिंग प्रॉपर येईल आणि इकडे पण कुठे आपल्याला कमी होणार नाही. तर हे जास्त हे होणे तिरकं याच्यासाठी या पद्धतीने घ्यायचं, कुठेच कोणा नाही आला पाहिजे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे बॅक पार्टचं मार्किंग असेल. तर हे आपण आता कट करून घेऊया. तर बघा जेव्हा बॅक डीप असतो त्यावेळेला या बाजूने आपल्याला अजून 1.25 एवढं अंतर मार्क करायचं. कारण हे जर केलं तर आपला इथे जो गळा उचलल्यासारखा होतो म्हणजे शोल्डरला बाही जोडतो तिथे, तर तसं होत नाही. या पद्धतीने आपल्याला अजून 0.25 कमी करायचं आहे. तर या पद्धतीने इकडून किंवा एक लाईन जरी कमी केला तरी चालणार आहे. पट्टी 3.5 तयार हवी आहे तर 1 इंच प्लस करून 4.5 वरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ही असणार आहे आपली गळ्याची लाईन. ओके, तर या लाईनवरती आता आपल्याला वरती 2 आणि 1 लाईन मिळालं होतं. तर पहिला तेवढंच आपण मार्क करून घेऊया 2 आणि 1 लाईन. तर आता तुम्हाला इथे गळ्यामध्ये खालून किती रुंद गळा हवा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. टोटल खालून गळा रुंदी मला ठेवायची आहे 2.25 इंच. ओके, तर इथं 2.25 वरती मार्क केलं. यानंतर इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणता गळा आपला गोल गळा आहे त्याचा शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इथे तुम्ही या बाजूला अजून सुद्धा बाहेर जाऊ शकता जर तुम्हाला ब्रॉड खालून गळा हवा असेल तर. तर या पद्धतीने आपल्याला हे
गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता गळ्याचं मार्किंग आपलं इथून असणार आहे, या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने अर्धा इंच शिवण घेतलं जाईल. त्यावेळेला टोटल गळा म्हणजे शोल्डर पट्टी 2.5 इंच आपली तयार राहणार आहे. तर गळा कट करत असताना नेहमी या पद्धतीने करा. इथे हे एवढं अंतर ठेवून द्या की जेणेकरून जेव्हा आपण फॅब्रिकवरती किंवा दुसऱ्या कोणत्याही ह्याच्यामध्ये गळा कट करत असू त्यावेळेला आपल्याला यानंतर हा जो पुढचा आहे तो पोर्शन सुद्धा आपण कट करून घेऊया, कारण हे आपल्याला जर बॅकला तुम्ही हुकाई पट्टी करणार असाल तर इकडे अर्धा इंच तुम्ही पुन्हा स्टिचिंग मार्जिन वाढवलं तरी चालणार आहे. आत्ता आपल्याला याची काही गरज नाही, त्याच्यामुळे इथे मी हे मार्जिन मायनस करून घेतलं. तर या पद्धतीने आपले हे सर्व मेजरमेंट्स आहेत ते मी इथे लिहून घेते. तर बघा हे मी दोन्ही पार्ट असे ठेवून घेतले व्यवस्थित. या इथे हे ठेवून घेतलं, त्यानंतर इथे अर्धा इंच बाहेरच्या बाजूने मार्क केलं आतल्या बाजूने, कारण इथे आपली शिलाई येणार आहे. बरोबर, तुम्ही इथून आर्म होल मोजा किंवा इथून आर्म होल मोजा, काही प्रॉब्लेम नाही, सेमच येणार आहे. तर यामध्ये आपला मुंडा घेर आहे 16, तर आपलं हे अर्धा इंच आतमधून इथपर्यंत किती त्याच्या अर्ध तरी कमीत कमी यायला पाहिजे. ते येत आहेत का तर ते बघूयात. हे वरचं अर्धा इंच शिलाईला जाईल आणि इथून आपल्याला टेप या पद्धतीने अर्धा इंच आतून लावायचा आहे, आणि कारण शिलाई आपली इथूनच येणार आहे. आणि या पद्धतीने बघा टेप तुम्ही फोल्ड व्यवस्थित आणलात तर बरोबर आपलं हे 8.25 इंच आलेलं आहे, म्हणजे किंचित जास्ती लुझिंग सहित आलेलं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने हा फ्रंटचा पार्ट आला. आता बॅक पार्टमध्ये आपल्याला आलेला आहे का तेवढं तर ते बघूयात आपण. तर इथे बघा या पद्धतीने मी टेप लावते. इथे सुद्धा वरती अर्धा इंच शिलाईला, आणि हे अर्धा इंच शिलाई आपण लागणार आहे तिथून पॉईंट बघत आहे. तर या पद्धतीने टेप फिरवत आपल्याला, तर बघा इथे पण आपल्याला लुझिंग मिळालेलं आहे, म्हणजे बरोबर प्रॉपर लुझिंग सहित आपली ही आर्महोल तयार झालेली आहे. तर फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच आणि बॅक पार्टमध्ये अर्धा इंच लुझिंग मिळालेलं आहे बाहीला, म्हणजे आर्महोलला, त्याच्यामुळे आर्महोल आपल्याला कुठे टाईट होणार नाही. ओके, तर या पद्धतीने आपलं हे कटिंग रेडी झालेलं आहे. आता याचे टोटल पहिला आपण आर्महोल पण मोजून लिहून ठेवूयात. तर इथून या बाजूतूनच मोजून ठेवूयात आपण टोटल किती आहे. तर बघा जेव्हा तर हे आलेलं आहे 9 आणि 1 लाईन बॅक साईडचा, आणि फ्रंट साईड तर ही आलेली आहे 9 ला 1 लाईन कमी. ओके, तर या पद्धतीने 9 ला 1 लाईन कमी, फ्रंट आर्म होल 8.9 आणि बॅक आर्म होल 9.1 आहे. ओके, तर एवढासा डिफरन्स असू शकतोच याच्यामध्ये. बॅकचा आर्म होल शक्यतो थोडं जास्तीच येतं. तर याची बाही कशी कट करायची याचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत, त्याच्यामुळे पुन्हा आपण त्याच्यात वेळ घालवूया नको. तो व्हिडिओ बघून तुम्ही बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पेपर पॅटर्न्स जरूर बनवून ठेवा आणि कटिंग करून स्टिचसुद्धा करून बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा स्टिचिंगचा व्हिडिओ असणार आहे, तो सुद्धा जरूर बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.